सध्या जिल्हा परिषद शाळेचा विषय राज्यभर गाजताना दिसतोय। शाळेतील टॉयलेट, बाथरूम, पिण्याचे पाणी, परिसराची स्वच्छता आणि याचबरोबर विद्यार्थ्यांची सुरक्षा या बाबतीत अनेक प्रश्न आपल्याला विद्यार्थी, पालक, शिक्षक सुद्धा उपस्थित करताना दिसतात। याच पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यातील मातोळा तालुक्यात शिक्षण व्यवस्थेच्या दाव्यांना आरसा दाखवणारी परिस्थिती समोर आली आहे। सारोळा मारुती येथील 1906 साली स्थापन झालेली शाळा आजही जुन्या इमारतीतच सुरू आहे। इमारतीच्या भिंती मजबूत असल्या तरी कौलारू छत धोकादायक अवस्थेत पोहोचलं आहे। धक्कादायक म्हणजे मुख्याध्यापकांनी तात्पुरता उपाय म्हणून छतावर ताडपत्री टाकली आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी शिवाजी मामणकर यांच्याकडून। राज्य शासनाकडून सांगण्यात जातं की जिल्हा परिषदेच्या जी शाळा आहे किंवा जी इमारती आहे त्या या ठिकाणी उत्कृष्ट आहे। मात्र याचं जर उदाहरण घ्यायचं पाहायचं म्हटलं तर बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील सारोळा मारुती इथली जी शाळा आहे, शाळेला जवळपास ही शाळा जी इमारत आहे 1906 ची या ठिकाणची इमारत आहे। अद्याप ही इमारत या ठिकाणी उभी आहे, मात्र तिची आता सध्या दुर्व्यवस्था झालेली आहे। गेल्या 3 वर्षापासून या ठिकाणी इथली जी शाळा व्यवस्थापन समिती आहे किंवा मुख्याध्यापक आहे या ठिकाणी तिच्यावरती ताळपत्री टाकून या ठिकाणी विद्यार्थ्यांना धडे गिरवताना पाहायला मिळतंय। एकीकडे जर पाहिलं तर शासनाकडून मोठ्या प्रमाणात जिल्हा परिषदच्या शाळा आहे किंवा ज्या शासकीय शाळा आहेत त्यांचा या ठिकाणी वाजागाजा केला जातो, मात्र ग्रामीण भागातली परिस्थिती या ठिकाणी वेगळीच पाहायला मिळते। हीच ती शाळा आहे ज्या शाळेमध्ये आजही पावसाळ्यामध्ये या ठिकाणी विद्यार्थ्यांना अक्षरशः ज्या रूम आहेत त्या गळतात आणि त्याच्यामध्येच या ठिकाणी विद्यार्थी शिक्षण घेताना सुद्धा पाहायला मिळते। शिक्षक सुद्धा आपला जीव मुठीत घेऊन या ठिकाणी शिक्षण या विद्यार्थ्यांना शिकवत असतात। ही जी शाळा आहे, ही शाळा जी आहे, जी इमारत आहे या ठिकाणची जी आहे ती कौलाची इमारत आहे आणि जवळपास ही 1906 सालची या शाळेची स्थापना आहे। म्हणजे जवळपास या शाळेला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कालावधी झालेला आहे, मात्र शासनाचं याकडे अद्यापही लक्ष नाही आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांचा या ठिकाणी जीव धोक्यात घेऊन या ठिकाणी शिक्षक सुद्धा शिकवताना साधा पाहायला मिळत आहे। त्यामुळे खरंच या ठिकाणी गेल्या 3 वर्षापासून या ठिकाणी जे मुख्याध्यापक आहे किंवा जी शाळा व्यवस्थापन समिती आहे या ठिकाणी ताळपत्री टाकून या छतावरती या ठिकाणी शिक्षण देतात, मात्र तरी सुद्धा किंवा वरिष्ठ जे प्रशासक आहे किंवा राज्य शासन याकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष देत नाही असं सुद्धा या ठिकाणी गावकऱ्यांनी सांगितलंय। धन्यवाद शिवाजी मामणकर या संपूर्ण माहितीबद्दल। विशेष म्हणजे 3 वर्ष उलटूनही शाळेला नवीन वर्ग खोली किंवा नवीन बांधकाम मिळाले नसल्याचा आरोप केला जातोय। याच संदर्भात गावच्या नागरिकांनी प्रशासनाकडून निधी मिळावा अशी एक अपेक्षा व्यक्त केली आहे। नेमकं नागरिक काय म्हणतात पाहूया। आमच्या येथील मराठी पूर्व माध्यमिक शाळा फार जुनी इंग्रज काळी नसून त्यामध्ये 2 खोल्या 1906 ची स्थापना झाल्याचे रेकॉर्ड इथे आपल्याला नमूद आहे। परंतु त्यावरील कौलारू छत अत्यंत दयनीय अवस्थेत झाले असून ते छत केव्हाही पडू शकते आणि पावसामध्ये ते गळते। त्यासाठी आपण वेळोवेळी प्रशासनाकडे नवीन खोल्या बांधकाम करून मिळण्याबाबत प्रस्ताव पाठवलेले आहे। त्या शिकस्त अहवालसुद्धा तयार करण्यासाठी प्रस्ताव पाठवलेला आहे, परंतु अद्याप नवीन बांधकाम तर मंजूर झाले नाही। नवीन नाही झाले तरी यावर देखभाल दृष्टीसाठी प्रशासनाकडून आम्हाला शाळेला मदत मिळावी अशी आमची प्रशासनाकडे विनंती आहे। याबाबत आपण वेळोवेळी ग्रामपंचायतकडून लेखी ठराव, निवेदन वगैरे प्रशासनाकडे दाखल केलेले आहे, तरी शासनाची दखल घेऊन नवीन इमारतीसाठी निधी देईल किंवा देखभाल दृष्टीसाठी निधी देईल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करू। विद्यार्थ्यांसोबतच शिक्षकांसाठी ही परिस्थिती आव्हानात्मक आहे। विद्यार्थ्यांना शिकवायचं आहे, त्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ द्यायचं नाहीये आणि त्याच वेळी त्यांच्या सुरक्षेची काळजी त्यांनाच घ्यायची आहे। धक्कादायक म्हणजे या शाळेची परिस्थिती ही फक्त याच वर्षीची नाहीये। गेल्या काही वर्षापासून छत गळायला लागलं की शाळा गळती थांबवण्यासाठी ताडपत्रीचा वापर करते, असं थेट वक्तव्य शाळेतल्या शिक्षकांनीच केलंय। 2 खोल्यांचं बांधकाम आणि नवीन इमारत बांधून देण्याचा प्रस्ताव दिलेला आहे। प्रस्ताव मंजूर झालेला आहे आणि बांधकामाच्या प्रस्तावासाठी पंचायत समितीत पाठपुरावा केलेला आहे आणि मंजूर झालेल्या खोल्या पावसाळ्याच्या नंतर कदाचित बांधून मिळण्याची शक्यता आहे। किती वर्षापासून या शाळेवरती ताळपत्री आहे? 3 वर्ष झाले। 3 वर्षापासून दरवर्षी ताडपत्री टाकतो आम्ही। दरम्यान पावसाळ्यात छताचा एखादा भाग कोसळला, एखादा कौल विद्यार्थ्यांच्या अंगावर पडला किंवा इमारतीचा काही भाग धोकादायक ठरला तर त्याची जबाबदारी कोण घेणार? आणि तशी आपल्याला जोपर्यंत दुर्दैवी घटना घडत नाही तोपर्यंत त्यावर उपाययोजना केली जात नाही अशी एक प्रथाच पडली आहे। पण आशा आहे की प्रशासन लवकरात लवकर यावर उपाययोजना करेल। पण 120 वर्षापासून अधिक काळ विद्यार्थ्यांना शिक्षण देणाऱ्या या शाळेच्या वाट्याला आता ताडपत्री का? हा प्रश्न केवळ सारोळा मारुतीचा नाही तर ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेच्या वास्तवावर प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे।
विद्यार्थ्यांच्या डोक्यावर सुरक्षित छत कधी येणार? प्रशासन या शाळेची पाहणी करून तातडीने निर्णय घेणार का? आणि 1906 सालापासून शिक्षणाची ज्योत तेवत ठेवणाऱ्या या शाळेला आता नवीन आणि सुरक्षित रूप मिळणार का? याकडे पालक, ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांचं लक्ष लागलंय. या बातमीबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.